नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वनरक्षक भरतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती. तसेच वनरक्षक भरती आणि पोलीस भरती या दोन्ही भरतीमध्ये काय फरक आहे, काय सारखेपणा आहे, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच वनरक्षक भरतीच्या लेखी परीक्षेचं स्वरूप कसं आहे, ही परीक्षा कोण घेते, कुठे घेते, परीक्षेमध्ये कोणते कोणते विषय असतात, परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच पोलीस भरतीमधील लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असते ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसंच वनरक्षक भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा अगोदर असते की मैदानी चाचणी अगोदर असते, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा अगोदर असते की मैदानी चाचणी अगोदर असते, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर वनरक्षक भरतीचं मैदानी चाचणीचं स्वरूप कसं आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसेच वनरक्षक भरतीनंतर पोलीस भरतीमधील पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचं स्वरूप कसे, त्यामध्ये किती इव्हेंट असतात आणि कुठला इव्हेंट किती मार्काला असतात, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर वनरक्षक भरतीमध्ये जी 25 किलोमीटरची वॉकिंग टेस्ट असते, ती वॉकिंग टेस्ट कशी असते, कुठे पळवतात, कुठल्या ठिकाणी पळवतात, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच वनरक्षक भरतीची जी मैदानी चाचणी होते 5 किलोमीटरची, ती 5 किलोमीटर कशा पद्धतीने होती, कशा प्रकारे होत असते, किती मिनटामध्ये आल्याच्यानंतर किती मार्क्स मिळतात, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच वनरक्षक भरतीचा वॉकिंग टेस्ट झाल्याच्यानंतर जे मेडिकल असतं, ते मेडिकल कशा पद्धतीने असतं, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेडिकल झाल्याच्यानंतर जॉईनिंग असते, जॉईनिंग झाल्याच्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला जॉईन व्हायचं आहे, कुठं जॉईन व्हायचं असतं, हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर वनरक्षक भरतीची जी ट्रेनिंग असते, ती ट्रेनिंग कुठे असते, ट्रेनिंगसाठी काय काय न्यावं लागतं, कुठल्या कुठल्या गोष्टी सोबत ठेवावं लागतात, या गोष्टीची सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी गजानन काळे, वनरक्षक पदभरतीविषयी, वनरक्षक भरती प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. बघा मित्रांनो, जे विद्यार्थी आता यावर्षी पोलीस भरतीमध्ये कटलेले असतात, त्यांनी खचून न जाता वनरक्षक भरतीची तयारी करा, कारण वनरक्षक भरती निघण्याची शक्यता आहे. आणि जे विद्यार्थी नवीन असतात, त्यांना काय करायचं, काय वाचायचं, ह्या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे ते काय करतात की मार्केटला जातात, एखादं पुस्तक आणतात, ते असं पुस्तक आणतात की त्या पुस्तकावर असं लिहिलेलं असते वनरक्षक भरती. तर मित्रांनो, हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला जर वनरक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्या विषयाचा अभ्यास करावा लागेल आणि त्याचे सेपरेट पुस्तक घेऊन त्यानुसार अभ्यास करावा लागेल. तेव्हाच तुम्ही वनरक्षक व्हाल. तुम्ही एक पुस्तक घेऊन याल, त्या पुस्तकाच्या फ्रंट पेजवर वनरक्षक भरती असं लिहिलेलं असेल आणि तेवढं वाचून जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही वनरक्षक व्हाल, तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. त्यामुळं तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वनरक्षक भरतीविषयी आणि पोलीस भरतीविषयीच्या महत्त्वपूर्ण आणि डेलीच्या अपडेट या चॅनलवर आम्ही टाकणार आहोत. धन्यवाद.